आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र व्हायचं आहे, योजनेमध्ये आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने भरावा लागेल, ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे, या सर्व गोष्टींची जी माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेच्या संदर्भात जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध होईल। विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन, जैन व ज्यू समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहेत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अनुदान स्वरूपामध्ये शैक्षणिक कर्ज जे आहे ते मिळणार आहे। या व्यतिरिक्त तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील यामध्ये कर्ज मिळणार आहे। हे जे कर्ज आहे जवळपास 30 लाख रुपयापर्यंत आपल्याला कर्ज मिळणार आहे। तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी कर्ज पुरवठा किंवा कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी आपणाला विनंती करेल की आपण आपला यापूर्वीचा डिजिटल अभिजित हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, परंतु काही कारणास्तव तो यूट्यूब चॅनल आपण बंद केलेला आहे। आणि हा जो यूट्यूब चॅनल आहे जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ज्या नवनवीन अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील। आपण स्क्रीनवरती पाहू शकता, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा व कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे। तर हा जो कार्यक्रम आहे 9 आणि 10 डिसेंबर रोजी सिल्लोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला यासाठी जे अर्ज आहेत ते भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। जवळपास जानेवारी 2024 पर्यंत हे जे अर्ज आहेत ते सुरू असणार आहेत। तर आपण या ठिकाणी जर एक योजना पाहिली तर पहिली योजना आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना। या योजनेअंतर्गत जवळपास आपल्याला 1 लाखापासून 20 लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे ते आपल्याला मिळणार आहे। आणि जर आपल्याला बाहेर देशामध्ये जायचं असेल तर सरासरी 2 लाख रुपयापासून 30 लाख रुपयापर्यंतचं जे शैक्षणिक कर्ज आहे ते या योजनेच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे। तर या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर याचे नियम आणि अटी जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत, त्या देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण जर पाहिलं तर आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1,20,000पेक्षा कमी हे शहरी भागासाठी आवश्यक आहे व ग्रामीण भागासाठी 98,000पेक्षा कमी हे वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे ही एक योजना आहे। या व्यतिरिक्त उन्नती मुदत कर्ज योजना आहे। या योजनेअंतर्गत देखील आपल्याला 20 लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे ते मिळणार आहे। याच्यामध्ये जे व्याजदर आहे ते आपल्याला सरासरी 6% व्याजदर आहे आणि हमी शुल्क जे आहे 2%, म्हणजेच 8% वार्षिक व्याजदर जे आहे ते यामध्ये आकारलं जाणार आहे। तर या ज्या योजना आहेत या शासनाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आहेत, महामंडळाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आहेत। या योजनेसाठी राज्य शासनाकडून जवळपास 500 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो राज्य शासनाच्या वतीने वितरित केलेला आहे। याबाबतचा जो व्हिडिओ आहे मी यापूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती सादर केलेला आहे, तो आपण पाहू शकता। तर अशा प्रकारे ही योजना आहे। या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेऊया। यानंतर जर आपण पाहिलं तर सूक्ष्म पतपुरवठा योजना ही योजना देखील शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे। याच्यामध्ये एका गटास जवळपास 1 लाखापासून 20 लाख रुपयापर्यंतचं कर्ज, वार्षिक व्याजदर जे आहे ते 9% व्याजदर आणि वार्षिक उत्पन्न जे आहे ते सेम सांगितल्याप्रमाणे 1,20,000 व 98,000 एवढं राहील। तर आपण जर पाहिलं राज्य शासनामार्फत भाग भांडवल स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीतून राबवण्यास येणारी योजना ही योजना आहे मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना। कर्ज मर्यादा 5 लाखापर्यंत, व्याजदर 3% आहे, 100% कर्ज मिळणार आहे। विद्यार्थ्यांचे वय 16 ते 32 मध्ये असणं आवश्यक आहे। वार्षिक उत्पन्न मर्यादा विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावरील मर्यादा 8 लाखापर्यंत आहे आणि परतफेड शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर 6 महिन्यापासून पुढील 5 वर्षापर्यंत राहणार आहे। आपण जर पाहिलं तर अर्ज करायची जी मुदत आहे ती 9 डिसेंबर 2023 पासून 8 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे। आपल्याला जर या संदर्भात जर काही मदत लागली तर आपण डायरेक्टली या ठिकाणी दिलेली आहे माहिती, सर्व जिल्हा व्यवस्थापकीय कार्यालय मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील। तर आपण यासाठी जर अर्ज करायचा असेल तर सद्यस्थितीला अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ते आपण सुरू करण्यात आलेली आहे। तर आपल्याला हे जर अर्ज भरायचे असतील तर आपण जी वेबसाईट आहे स्क्रीनवरती पाहू शकता सर्वात शेवटी mamfdc.maharashtra.gov.in
या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर याचा जो अर्ज आहे तो आपल्याला भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती मी आपल्याला लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करेल व याचा संपूर्ण लेख जो आहे तो महाराष्ट्रयोजना.in या वेबसाईटवरती सादर केलेला आहे. आपल्याला जर अशाच नोकरीच्या जर अपडेट हवे असतील तर आपण डिजिटल अभिजित या इंस्टाग्राम आय डीला देखील भेट देऊ शकता. आणि आपला हा जर यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर तो यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा प्रकारे ही एक योजना आहे. या व्यतिरिक्त व्यवसायासाठी देखील कर्ज 30 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे. त्याचा देखील व्हिडिओ फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याच्याबद्दलची देखील माहिती मी आपल्यापर्यंत लवकरच सादर करेल. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या फॉर्मची लिंक किंवा फॉर्म भरायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यापर्यंत सादर करेल. तर अशा प्रकारच्या या अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहेत. नवीन काही माहिती उपलब्ध झाली तर मी नक्कीच आपल्यापर्यंत सादर करेल. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.